पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 82 93 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. मानस फाउंडेशनने पुन्हा फुलवले 10 विधवा महिलांचे संसार. मानस फाउंडेशनचा 6वा विधवा महिला पुनर्विवाह सोहळा थाटामाटात संपन्न. आतापर्यंत 130 विधवा, परितक्त्या, घटस्फोटित महिलांचे लावून दिले पुनर्विवाह. मानस फाउंडेशन आयोजित विधवा पुनर्विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि अगदी पहिल्या विवाहाप्रमाणे वाजत गाजत लग्नविधीचे सर्व सोपस्कार पार पाडत मोठ्या उत्साहात हा पुनर्विवाह सोहळा पार पडला. बुलढाण्याच्या मेहकर शहरामध्ये नुकताच 10 जोडप्यांचा पुनर्विवाह पार पडला, ज्यामध्ये सर्वधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणारी जोडपी होती. अगदी पहिल्या विवाहाप्रमाणेच वाजत गाजत संपूर्ण मेहकर शहरातून मिरवणूक काढत सत्यशोधक पद्धतीने हा अनोखा विवाह सोहळा मेहकर शहरवासियांचे प्रमुख आकर्षण ठरले. मानस फाउंडेशनचा 6वा विधवा पुनर्विवाह सोहळा होता. आतापर्यंत एकूण 130 जोडप्यांचे पुनर्विवाह करून त्यांचे संसार फुलवले गेले आहेत. विधवा, परितक्त्या, घटस्फोटित असलेल्या महिला समाजामध्ये एकल पद्धतीने जीवन जगत असताना त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी बुलढाण्यातील मानस फाउंडेशनने गेल्या 4 वर्षापासून एक चळवळ उभी केली आहे, ज्यामध्ये विधवा महिलांचे पुनर्विवाह, त्यांच्या रोजगारांच्या संधी आणि समुपदेशन या संदर्भात कार्य केले जात आहे. आजपर्यंत मानस फाउंडेशनने 550 पेक्षा अधिक महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तर आजपर्यंत 130 पुनर्विवाह लावून विधवा, घटस्फोटित, परितक्त्या अशा एकल महिलांचे संसार पुनर्स्थापित करण्यात मानस फाउंडेशनला यश आले आहे. हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरवाचा चंदोबा आगडबंब नगा सोन्याची जेजुरी मोत्याचा दूर आणि सकाळपासून आम्ही आल्यापासून पाहतोय की खरोखर खूप मेहनत यांनी या मेहकर नगरीमध्ये घेतलेली आहे आणि त्यांच्या सहकार्याने गेल्या 6 वर्षापासून फार सुनामीच्या काळापासून त्यांनी हे जे सामाजिक कार्य सुरू केलं त्या सामाजिक कार्याचं आणि मी शिक्षक आहे पंचायत समिती देवळगा राजा व तसेच माझे ॲक्सिडेंटमध्ये मिसेस वारल्यामुळे मला 2 मुलं असल्यामुळे मला घटस्फोटित समजून घेणारी मुलगी आवश्यक होती. त्यामुळे मी मानस फाउंडेशनमध्ये माझं नाव नोंदलं होतं. ते या फाउंडेशनचे अध्यक्ष लहाने सरांनी मला संपर्कात राहून त्यांनी मला विवाह स्थळ सांगितले आणि आम्ही त्या स्थळासाठी तयार झालो. आणि माझी झालेली मिसेस, आपली मुलगी, तिला मुलगी आहे आणि मी मुलगी स्वीकारलेली आहे आणि मला 2 मुलं आहे आणि मला जशी पाहिजे तशी मला मिसेस मिळालेली आहे. त्याबद्दल मी सांसारिक जीवनात सुखी आहे. एकल महिला जसे की विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता ज्या महिला आहेत, या महिलांच्या जीवनामध्ये सुद्धा एक आनंद निर्माण व्हावा, त्यांचं उर्वरित जीवन जे आहे ते प्रकाशमान व्हावं या उद्देशानं आम्ही एकल महिला सन्मान चळवळीच्या अंतर्गत सामूहिक पुनर्विवाह सोहळ्याचं आयोजन करतोय. हा आजचा 6वा सामूहिक पुनर्विवाह सोहळा होता आणि मला सांगायला आनंद वाटेल की या विवाह सोहळ्यामध्ये 10 वेगवेगळे जोडपे या ठिकाणी विवाहबद्ध झालेत. यामध्ये काही आंतरजातीय जोडपे आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की या जोडप्यांना, या वरांनी त्या महिलांच्या मुलांना स्वीकारून त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे. म्हणजे आज त्यांना, त्या महिलांना पती तर मिळालाच, पण त्यांच्या लेकरांना बाप सुद्धा आज या निमित्तानं मिळालेला आहे. याचा मला आनंद होतो. आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या विवाह याच्यामध्ये 120 अगोदर झाले होते आणि आता हे 130 विवाह मानस फाउंडेशनच्या वतीनं आम्ही घडून आणलेत.